नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये बघा ऑफिस अटेंडंट या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, या पदासाठी लागणारी वयोमर्यादा सोबतच शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॅनल इयर 2025. म्हणजेच की बघा, यामध्ये जर बघितलं तर टोटल जर बघितलं 572 जागेसाठी ऑफिस अटेंडंट या पदासाठी जे आहे आरबीआय कडून नवीन जाहिरात जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही सविस्तर जाहिरात बघायची असेल तर बघा, या जाहिरातची जे पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा, यामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आहे ते आपण कव्हर करूया. तुम्ही तर बघू शकता संपूर्ण जी माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. पीडीएफ जर बघितली तर टोटल 44 पेजेसची आहे. आता बघा, इम्पॉर्टंट डेट म्हणजे की महत्त्वाच्या तारखाबद्दल इथं सर्वप्रथम माहिती देण्यात आलेली आहे. वेबसाईट लिंक ओपन जे की बघा 15 जानेवारी 2026 ते बघा 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे. पेमेंट ऑफ टेस्ट फी म्हणजेच की याची ऑनलाईन जी फी आहे ती कधीपर्यंत भरता येणार, तर बघा 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट म्हणजे की बघा टेंटेटिव्ह डेट जे आहे ऑनलाईन टेस्ट बद्दलची देण्यात आलेली आहे, जे की बघा 28 फेब्रुवारी ते मार्च 1 2026 या तारखेपर्यंत जर बघितलं तर ऑनलाईन टेस्ट जी आहे तुमची होऊ शकते, किंवा बघा या तारखेमध्ये काही चेंजेस पण होऊ शकता. आता बघा, जसे की तारखेमध्ये काही चेंजेस झाले तर तशी तुम्हाला अपडेट जे आहे ते आरबीआयची जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती. आणि सोबतच आपण आपल्या टेलिग्रामवरती पण त्याबद्दलची अपडेट देणारच आहोत. आता बघा, यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जे या भरतीबद्दलची माहिती आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की डिटेल नोटीस बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, यामध्ये व्हॅकन्सीज बद्दल सर्वप्रथम माहिती सांगण्यात आलेली आहे प्रत्येक राज्यानुसार. आता बघा, ही जी जाहिरात आहे ती ऑल इंडिया निघालेली आहे. म्हणजेच की बघा, तुम्ही जर बघितलं तर अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड म्हणजे की प्रत्येक राज्याच्या बद्दलची व्हॅकन्सी इथं किती जागा रिक्त आहे तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज. आता बघा, मुंबईमध्ये जर बघितलं तर मुंबई तुम्हाला यामध्ये कोलकाताच्या खाली दिसून येणार आहे. मुंबईमध्ये जर बघितलं तर बघा, एकूण जर बघितलं 33 जागा रिक्त आहेत आणि इथं कॅटेगरी वाईज पण रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. आता बघा, टोटल जर बघितलं तर बघा 572 जागेसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच खाली आलो तर बघा, तुम्हाला इथं आणखी काय काय माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, 10वी पास विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. आता बघा, आणखी जर बघितलं काय यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. नॅशनॅलिटी जे की बघा सिटिझन ऑफ इंडिया, नेपाळ किंवा भूटान यापैकी जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल. त्याच खाली जर आलो आपण तर यामध्ये आणखी काय काय माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा एज लिमिट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा, ओपन साठी जर बघितलं तर 18 ते 25 वर्ष या वयोमर्यादेमध्ये तुम्ही अर्ज करू शकाल. आणि काही कॅटेगरीना एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, जसे की बघा एससी एसटी कॅटेगरीना 5 वर्षाचं म्हणजे की 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकाल. आणि अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी कॅटेगरीना 3 वर्षाचं 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकाल. आणि जे काही पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट आहे त्यांना 10 वर्ष, 13 वर्ष ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि 15 वर्ष जे एससी एसटी कॅन्डिडेटसाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण तुम्हाला इथं एज लिमिट जे आहे तुम्हाला दिसून जाणार आहे. संपूर्ण जे एज लिमिट बद्दल माहिती आहे तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर आलो तर बघा, सर्वात महत्त्वाचं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पण बघा, ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे की ग्रॅज्युएशन किंवा बघा 10वी प्लस झालेलं असेल किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असेल तर बघा, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज केला तर अशा विद्यार्थ्यांचा अर्ज जो आहे अपात्र ठरवण्यात येणार आहे. आणि यासाठी जर बघितलं फक्त 10वी पास विद्यार्थीच अर्ज करू शकाल एवढं सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांची 10वी प्लस एज्युकेशन झालेलं असेल तर बघा, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये. त्यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर आलो तर बघा, यामध्ये आणखी काय काय माहिती देण्यात आलेली आहे. स्कीम ऑफ सिलेक्शन, त्या अगोदर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट अप्लाइंग टू अ रिक्रुटिंग ऑफिस शुड बी प्रोफिशियंट इन द लँग्वेज, नो टू रीड, राईट, स्पीक अँड अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ द स्टेट युटी फॉलिंग अंडर द ऑफिस. म्हणजेच की बघा, ऑल इंडिया व्हॅकन्सी असल्यामुळे तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करणार आहात, म्हणजे की जसं बघा आपण मुंबईमधून अप्लाय करणार आहोत
तर मुंबईमध्ये जे लँग्वेज वापरले जाते मराठी, तर बघा मराठी तुम्हाला लिहिता, बोलता आणि वाचता आलेली पाहिजे. तर अशा प्रकारची जर बघितली तर यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली बघा स्कीम ऑफ सिलेक्शन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन टेस्ट अँड लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुमची असणार आहे. आता बघा ऑनलाईन टेस्ट कशाप्रकारे घेतल्या जाणार आहे, तर बघा रिझनिंगचे नंबर ऑफ क्वेश्चन 30 आणि मॅक्सिमम मार्क 30 आणि टोटल जर बघितलं आपण तर बघा 120 क्वेश्चन आणि 120 मार्कची जी परीक्षा राहणार आहे. यामध्ये बघा विषय रिझनिंग राहणार आहे, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल एबिलिटी आणि टोटल जर बघितलं तर 1.5 घंटेचा तुम्हाला टाइम पिरियड जो आहे तुम्हाला एक्झामला दिला जाणार आहे. त्यानंतर बघा जे एल-पी-टी म्हणजेच की लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण तुमची असणार आहे. द कॅन्डिडेट प्रोव्हिजनली एलिजिबल शॉर्टलिस्टेड फ्रॉम द ऑनलाईन टेस्ट विल हॅव टू अंडरगो a language proficiency test LPT. LPT will be qualifying of nature and will be conducted in the official local language of the state concerned as detailed. जे की बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करणार आहात तर बघा त्या राज्याची जी तुमची भाषा आहे त्याकडून जर बघितलं तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुमची घेतल्या जाणार आहे आणि ही जी टेस्ट आहे ती क्वालिफाईंग नेचर राहणार आहे म्हणजे की यावरून जर बघितलं तर निवड यादी जी लागणार नाही. तर बघा ऑनलाईन टेस्ट वरून जे की बघा तुमचा जो कट ऑफ आहे 120 मार्कावर लागणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा खाली जर आपण आलो आणखी तर यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा यामध्ये देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे की या भरतीसाठी जर बघितलं निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे 1/4 ची म्हणजे की बघा 4 प्रश्न जेव्हा तुमचे रॉंग होणार तेव्हा बघा तुमचा 1 मार्क जो आहे तो काटला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर जर बघितलं आपण आणखी यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे तर बघा ही जी भरती आहे ती कोण कंडक्ट करणार आहे तर बघा IBPS मार्फत जी आहे ती याची परीक्षा घेतली जाणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा यामध्ये आयडेंटिटी व्हेरिफिकेशन बायोमेट्रिक डाटा कॅप्चरिंग और बाय अदर मोड म्हणजेच की बघा यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जे एक्झाम बद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा एक्झामिनेशन सेंटर बद्दल जर बघितलं मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की एक्झामिनेशन सेंटर कोणकोणते राहणार आहे. त्या अगोदर बघा तुम्हाला महिन्याला किती पगार दिला जाणार आहे तर बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट विल ड्रॉ स्टार्टिंग बेसिक पे जे की बघा 24,250 पर मंथला दिला जाणार आहे. पण बघा यामध्ये जर बघितलं एक्स्ट्रा अदर अलाउन्स जर ऍड केले तर त्यानंतर जर बघितलं तुमची सॅलरी जी आहे 46,029 रुपये एवढी जी आहे पर मंथ तुमची वेतन श्रेणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. म्हणजे की बघा 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ऑफिस अटेंडंट या पदासाठी जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारची सॅलरी जे तुम्हाला मिळणार आहे 46,000 प्लस जे तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा नेचर ऑफ वर्क म्हणजे की कामाचे प्रकार कशा प्रकारे असणार आहे तर याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. तर बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल तर बघा अशा विद्यार्थ्यांनी ही जी संधी आहे ती गमावू नका. कारण की बघा अशी संधी परत-परत निघत नाही. आता त्याच खाली जर बघितलं तर बघा या पदासाठी किती फी चार्ज लागणार आहे तर बघा एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी, एक्स सर्व्हिसमॅन यासाठी जर बघितलं ₹50 प्लस 18% जी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जर बघितलं ₹450 प्लस 18% जी आणि स्टाफसाठी जर बघितलं तर काहीच म्हणजे की चार्जेस घेतले जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर जर बघितलं तर बघा अशा प्रकारची संपूर्ण जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला दिलेली आहे मध्ये आणि तुम्हाला जर काही या व्हिडिओमध्ये अडचण आढळली तर नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा तुम्हाला म्हणजे की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ॲप्लिकेशन प्रोसिजर बद्दल, त्यासोबतच बघा कंप्लीट रजिस्ट्रेशन म्हणजेच की संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही इथे बघू शकता. आता बघा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म करायच्या वेळेस काही म्हणजेच की अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. त्याच खाली जर बघितलं तर बघा एक्झाम सेंटर बद्दल मी तुम्हाला दाखवतो की मुंबईमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जे एक्झाम सेंटर आहे ते दिल्या जाणार आहे. तर बघा प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला लोकल लँग्वेज आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे की तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक राज्याची जे लोकल लँग्वेज आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये बघा मराठी आणि कोकणी यासाठी जर बघितलं तर एल-पी-टी लोकल प्रोफिशियन्सी टेस्ट जे तुमची घेतल्या जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे की कोणत्या भाषेमध्ये तुम्ही एक्झाम जे देऊ शकाल तर बघा मुंबईमध्ये जर बघितलं तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या 4 भाषेमध्ये जर बघितलं तुम्ही जे पेपर आहे तो तुम्ही तुमचा देऊ शकाल. त्याच खाली जर आपण आलो तर आणखी यामध्ये जर बघितलं सेंटर देण्यात आलेले आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचे जे की बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मुंबई, नवी मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर असे जे तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकाल.
तर बघा अशा प्रकारची जर बघितली महत्त्वपूर्ण जी भरतीची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि या भरती संदर्भात ज्या कोणा विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते अर्ज करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.